नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंटमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जसं की आपल्याला माहित होतं कोकण मंडळाची सोडतीची अर्ज करण्याची शेवटची तारीख आपल्याला ऑलरेडी संपली होती आणि सर्व लोक वेट करत होते की त्यांची ड्राफ्ट यादी कधी अपलोड करतील, ड्राफ्ट यादी कधी पब्लिश करतील. सो त्याची पूर्वीची तारीख होती ती 30 सप्टेंबरची, बट त्यांनी ती पुढे वाढवून 1 ऑक्टोबर संध्याकाळी 6 पर्यंत करण्यासाठी त्यांनी डेट वाढवली होती. आणि त्या 6 पर्यंत सुद्धा ती यादी तयार नव्हती, बट आता ती यादी पब्लिश केलेली आहे त्यांनी. सो ती यादीमध्ये नेमकं काय असतं आणि नेमकं कशी बघायची हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ही यादी फार महत्वाची असते मित्रांनो. यामध्ये तुमचा अर्ज पात्र आहे की नाही, अपात्र आहे हे समजतं. जर तुमचा अर्ज अपात्र असेल तर तुम्हाला सांगितलेलं जातं की काय काय गोष्टी तुम्हाला करायच्या. जर तेवढ्या नाही केलं तर तुमचा सोडतीमध्ये इन्क्लूड नाही करणार अर्ज आणि तुम्ही अर्थातच विजेते होऊच नाही शकणार, कारण की सोडतीमध्ये तुमचा अर्ज अपात्र असेल. सो त्यासाठी हा व्हिडिओ महत्वाचा आहे. ज्यांनी ज्यांनी अर्ज केलेला आहे म्हाडा कोकण मंडळामध्ये त्यांनी हा व्हिडिओ जरूर बघा, ज्यामध्ये की मी तुम्हाला सर्व सांगेल की यादी कशी बघायची आणि अपात्र आहेत त्यांनी नेमकं काय काय करायचंय, जेणेकरून तुम्हाला पात्र पुढील जी फायनल फायनल लिस्ट लागेल त्यामध्ये तुम्ही पात्र म्हणून अ, पात्र यादीमध्ये तुम्ही सामील व्हाल. सो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर चॅनलला नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन आयकॉनवरती क्लिक करा, मित्रांसोबत सुद्धा शेअर करा. सो यादी कशी बघायची? दोन वेज, जिथून तुम्ही अर्ज केलाय, अर्थातच मोबाईल ॲपवरनं किंवा मग म्हाडाच्या वेबसाईटवरनं. कुठली वेबसाईट? housing.mhada.go.in. सो इथे क्विक लिंक्स मध्ये सुद्धा जाऊ शकता किंवा पब्लिश ऍप्लिकेशन मध्ये सुद्धा जाऊ शकता. सो पब्लिश ऍप्लिकेशन मध्ये तुम्ही वरचे टॉप 4 तुम्ही नवीन कॉलम बघू शकता. केबी म्हणजे कोकण बोर्डाची 2025 सोडते, त्या सोडतीची नवीन स्टेटस आलेलं आहे. ते स्टेटस म्हणजे ड्राफ्टली पब्लिश. सो यामध्ये तुम्हाला व्ह्यू ऍक्सेप्टेड ऍप्लिकेशन, व्ह्यू रिजेक्टेड ऍप्लिकेशन. सो यामध्ये तुम्हाला एक एक तुम्ही बघू शकता लिस्ट आहे. सो इथे तुम्ही जर 20% मध्ये केलं असेल अर्ज तर 20% मध्ये व्ह्यू ऍक्सेप्टेड ऍप्लिकेशन मध्ये जर क्लिक कराल तर ती यादी ओपन होईल. तसेच रिजेक्टेड मध्ये क्लिक कराल तर रिजेक्टेडची यादी ओपन होईल. ती मी ऑलरेडी इथे ओपन करून ठेवलेली आहे. सो ही ऍक्सेप्टेडची आहे आणि इथे रिजेक्टेडची आहे. सो ऍक्सेप्टेड मध्ये असेल तर तुम्हाला काही करण्याची गरज नाही, तुम्ही ऑलरेडी पात्र आहात आणि सोडतीमध्ये सुद्धा तुम्ही इन्क्लूड करण्यात येईल तुम्हाला. सो यामध्ये तुम्हाला पात्र आहात की नाही यामध्ये तुम्ही कुठल्याही नावाने आपल्या नावाने सर्च करायचं तुम्हाला, आणि तुम्हाला तिथे समजेल की तुम्ही या लिस्टमध्ये आहेत की नाही. तुम्ही जेवढे अर्ज केले तेवढ्यांची वेगवेगळी एंट्री तुम्हाला इथे बघायला भेटेल. त्यामुळे प्रत्येक अर्ज तुम्ही बघा, अर्जाच्या नावाने सुद्धा तुम्ही सर्च करू शकता. हे बघा, अप्लिकेशनच्या नावाने सुद्धा, नंबरने सुद्धा सर्च करू शकता किंवा तुमच्या अप्लिकंटचं नाव आहे त्याने सुद्धा सर्च करू शकता आणि तुम्ही समजू शकता. फॉर एक्झाम्पल, सेम नाव तुम्ही जर सर्च केलं, पहिलंच नाव घेऊयात आपण, हे कुणाचं माहित नाही बट एक घेऊयात. सो इथे तुम्हाला तुमचं नाव बघण्यात येईल किंवा कुठे पण तुमचं नाव असेल तर तुम्ही सर्च केल्यानंतर तुम्हाला समजेल की तुमचं नाव या यादीमध्ये आहे. नसेल तर तुम्हाला ही महत्वाची यादी आहे जिथे तुम्हाला गोष्टी कराव्या लागतील. इथे तुम्हाला सर्च करायचंय तुमचं नाव आहे की नाही या यादीमध्ये. जर नाव असेल तर नावापुढे काय तुम्हाला फायनल रिमार्क दिलेला आहे. सो तर ते इन्कम डिस्क्रिपन्सी असं असेल किंवा मग दुसरा कुठला रिमार्क असेल तर त्यासाठी तुम्हाला नेमकं काय करायचंय. जर तुमचं असं असेल तर म्हाडानी इथे क्लिअरली मेन्शन केलेलं आहे. सो उपरोक्त सोडतीकरता प्राप्त अर्जातील खालील अर्ज नमूद केलेल्या कारणामुळे अपात्र ठरण्यात आलेले, तर या अपात्र ठरवण्याला आलेल्या अर्जदारांना याबाबत काही हरकती असल्यास दिनांक 3 म्हणजे 3 तारीख संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही आपल्या याच वेबसाईट वरती यायचंय, लॉग इन करून माय इश्यू मध्ये जायचंय. माय इश्यू मध्ये जाऊन रेज ग्रीव्हन्स किंवा ऑब्जेक्शन सजेशन हा पर्याय वापरायचा आहे. त्या नोंदव्यात किंवा किंवा तुम्ही म्हाडा इथे प्रत्यक्ष हजर होऊन सुद्धा तुम्ही तुमचं जे काही तक्रार आहे किंवा जे काही तुमचं त्रुटी आहे ती तुम्ही क्लिअर करून घ्यायची आहे. जर तुम्ही या वेळेमध्ये जर करणार नाही, 3 तारखेला संध्याकाळ 6च्या पूर्वी जर तुम्ही हे केलं नाही तर तुम्ही अपात्रामध्येच राहाल. जर तुम्ही केलं आणि त्यांनी ऍक्सेप्ट केलं तर तुम्ही नवीन यादी जेव्हा 9 तारखेला येईल त्यामध्ये तुमचं नाव ऍक्सेप्टेड मध्ये येईल. सो कुठे जायचं तुम्हाला? म्हाडाच्या वेबसाईट वरती इथे जायचंय आणि तिथे जाऊन
माय इश्यूज मध्ये रेज ग्रीव्हन्स तुम्ही लॉग इन केल्यानंतर माय इश्यूजचं टॅब येईल, त्याच्यामध्ये रेज ग्रीव्हन्स करायचंय. तिथे जाऊन तुम्ही म्हाडाचे जे काही मंडळ चूज करायचं, मंडळ चूज करून तुमचं ऍप्लिकेशन नंबर चूज करायचा आणि त्यानंतर तुम्हाला तुमचं जे काही असेल, तुम्हाला मत मांडायचे असेल किंवा तुम्हाला काही अपलोड करायचं असेल ते सुद्धा तुम्ही तिथे करू शकता. सो हे तुम्हाला जास्त वेळ नाहीये, 2 दिवसाचा अवधी देण्यात आलेला आहे. त्यामध्येच करायचं. त्यासोबतच तुम्हाला काही लोकांना असं पण आलंय SG सर्टिफिकेट डिस्क्रिपन्सी, म्हणजे तुमचं स्टेट गव्हर्नमेंटचं जे सर्टिफिकेट आहे त्याच्यामध्ये डिस्क्रिपन्सी आहे, इन्कम सर्टिफिकेटमध्ये डिस्क्रिपन्सी आहे, इन्कम तुम्ही जे दाखवलंय त्यामध्ये डिस्क्रिपन्सी आहे, किंवा स्पाऊसचा आधार आणि पॅन मध्ये काहीतरी इश्यूज आहेत, ते सुद्धा तुम्हाला क्लिअर करायचे. सो अशा वेगवेगळ्या टाईपच्या इश्यूज आहेत प्रत्येक ऍप्लिकेशनचा, प्रत्येक लोकांच्या. इथे एक सर्व्हिसमॅन सुद्धा सर्टिफिकेट मध्ये इश्यूज त्यांना आढळलेले आहेत. सो असे जे काही इश्यूज आढळत आहेत त्याबद्दल तुम्हाला ग्रीव्हन्स रेस करायचं आहे आणि ते लवकरात लवकर करून घ्यायचं आहे. तुम्ही आता व्हिडिओ बघताय तर आता व्हिडिओ झालं तुम्ही ती गोष्ट करायला घ्या आणि होपफुली तुमचा इश्यू रिझॉल्व्ह होईल आणि तुमचं नाव ऍक्सेप्टेड मध्ये येईल पुढील जे काही यादी लागेल त्यामध्ये. सो हेच होतं महत्वाचं सांगण्यामागचं, या व्हिडिओ मागचा मेन मुद्दा. सो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. दुसरे काही तुमच्या क्वेरीज असतील याबद्दलच्या तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. मला माहिती असेल तर मी डेफिनेटली त्याला रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेल, तुमची क्वेरी रिझॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल. सो हे होतं या व्हिडिओ मागचं उद्देश. व्हिडिओ आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांसोबत सुद्धा शेअर करा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये अजून अशीच नवीन इन्फॉर्मेशन घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.